Today we will see trigonometric functions. Let us start the first point. Trigonometric equation. An equation involving trigonometric function or functions. You know trigonometric function, trigonometric equation. एखाद्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात त्यांना ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतात. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात. फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. Trigonometric function is called trigonometric equation. For example, 2 sin theta plus 1 is equal to 0. Cos 3 theta is equal to cos 5 theta. म्हणजे दोघांच्या मध्ये काय इज इक्वल टू साइन येते बघा, त्यांना काय म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. नेक्स्ट पॉइंट, सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, द व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ज्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, फॉर एक्झाम्पल 2 sin थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल म्हणजे कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, थीटाची व्हॅल्यू. आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, मग त्याला काय म्हणणार आपण, ती थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन काय होतं, सॅटिस्फाय. त्याला काय म्हणतात, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे अशा व्हॅल्यू, त्या व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यू आल्या पाहिजे का त्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुटअप केल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. मग इथं काय म्हटलेलं आहे बघा, द व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे कशामध्ये, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये. आणि ते काय झालं पाहिजे, विच सॅटिस्फाईज द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल टॅन थीटा इज इक्वल टू 1. आता हे टॅन थीटा इज इक्वल टू 1 हे काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, फंक्शन नाही आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. थीटा इज इक्वल टू π/4. हा π/4 म्हणजे ह्या टॅन थीटा इज इक्वल टू 1. थीटाची व्हॅल्यू कोणत्या अँगलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इज इक्वल टू 1 येणार आहे, तर थीटा इज इक्वल टू π/4. मग इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग इज अ सोल्युशन ऑफ, याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. थीटा इज इक्वल टू π/4. सिमिलर, कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. या थीटाचा कोणता अँगल येतो सबस्टिट्यूट केल्यानंतर इज इक्वल टू 1/√2 येतो. थीटा इज इक्वल टू π/4. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघा तुम्ही, तुम्हाला माहिती आहे अँगल सर्व. थीटा इज इक्वल टू π/4 इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. नेक्स्ट पॉइंट, प्रिन्सिपल सोल्यूशन. अ सोल्यूशन ऑफ थीटा वी कन्सिडर एनी व्हेरिएबल. थीटा कन्सिडर करा, अल्फा कन्सिडर करा. ओके, अ सोल्यूशन ऑफ थीटा ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड प्रिन्सिपल सोल्यूशन इफ कंडिशन दिलेली आहे इथं. इफ 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. टाइप ऑफ इंटरवल, सेमी क्लोज इंटरवल. सेमी क्लोज इंटरवल याला सेमी क्लोज इंटरवल म्हणतात. सेमी क्लोज इंटरवल. 0 इन्क्लूड 2π एक्सेप्ट. स्ट्रिक्टली लेस दॅन म्हणजे तो काय असतो, एक्सेप्ट. म्हणजे तुमचा थीटाची व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत. मग याचा मिनिंग काय होतो, लाईज बिटवीन 0 to 2π, इन्क्लूड व्हॅल्यूज थीटा 0 एक्सेप्ट 2π. याचा मिनिंग असा आहे. म्हणजे ह्या प्रिन्सिपल सोल्युशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे. ते प्रिन्सिपल सोल्युशन कशामध्ये पाहिजे, 0 to 2π मध्ये पाहिजे. मग याच्या मिनिंग ह्या इनइक्वलिटीवरून काय सांगते, इनइक्वलिटी हा टाईप ऑफ इंटरवल आहे, सेमी क्लोज इंटरवल. इथं ओपन करतो आपण, इथं ओपन, याला काय म्हणतो, क्लोज. क्लोज 0 काय असतो, इन्क्लूड, आणि 2π काय असतो, एक्सेप्ट. फॉर एक्झाम्पल साइन थीटा इज इक्वल टू 1/2. यू नो दॅट, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे बरं का. यू नो दॅट साइन π/6 इज इक्वल टू 1/2. साइन π/6 30 डिग्री 1/2. आणि आपण ज्या युनिटमध्ये आता ज्या प्रिन्सिपल सोल्युशन बघणार आहे, आपण डिग्रीमध्ये नाही बघणार आन्सर, सर्व रेडियनचा वापर करणार आहे. साइन π/6 इज इक्वल टू 1/2. साइन 5π/6, 5π/6 याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. साइन π मायनस π/6 याचं सिम्प्लिफिकेशन करा. 6π मायनस π/6 दॅट इज 5π/6. थेरम यूज करणार आहे. साइन ऑफ ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन पाय, यू नो साइन पाय 1 कॉस π/6 कॉस 30 डिग्री 1/2 मायनस
cos pi 0 0, cos pi by 6 1 by 2 1 by root 3, sin pi minus pi by 6, sin pi cos pi by 6 minus sin of a minus b, sin a cos b minus cos a sin b, sin pi 0 cos pi minus 1, first term 0, cos pi minus 1, here minus sign, minus minus plus, plus 1 into 1 by 2 1 by 2, sin 5 pi by 6 is equal to 1 by 2, that is this angle 5 pi by 6 given trigonometry is a solution of the trigonometry equation such that this value, we know that sin pi by 6 is equal to 1 by 2, that is pi by 6 also satisfies the given trigonometry equation, 5 pi by 6 also satisfies the given trigonometry equation, such that this value lies between pi by 6, 5 pi by 6 lies between 0 to 2 pi. Thus 5 pi by 6 30 degree, 5 pi by 6 3 5 pi by 6, 5 into 1 divide pi by 6 30 degree into 5 150 degree lies between 0 to 360 degree. Thus the principal solutions are pi by 6, 5 pi by 6. But also similarly sin 5 pi by 6 given equation satisfy. Similarly sin 13 pi by 6 also satisfies the given equation, given trigonometry equation. But 13 pi by 6 does not belongs to semi-closed interval 0 to 2 pi. 13 pi by 6 is not principal value of the given trigonometry equation. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे का, एक ट्रिग्नोमेट्री इक्वेशनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे, पण त्या कशामध्ये पाहिजे, प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन आहे, ज्या काय व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्री इक्वेशनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या त्या सर्व व्हॅल्यू कशामध्ये आल्या पाहिजे, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा, स्ट्रिक्टली लेस दॅन 2 पाय, सेमी क्लोज इंटरवल टाइप ऑफ इंटरवलमध्ये सेमी क्लोज इंटरवल 0 टू 2 पाय. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण आता अँगल व्हॅल्यूज बघणार आहे. You know 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री हे डिग्रीजमध्ये व्हॅल्यूज आहे. रॅडियनमध्ये पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3, पाय बाय 2, 0, 1, 2, 3, 4 डिवाइड थ्रू आउट बाय 4. आपल्याला व्हॅल्यूज फर्स्ट रो फाइंड आउट करायचा आहे साइन थीटा. तर ह्याप्रमाणे प्रोसिजर करायची, 0, 1 फर्स्ट कॉलम 0, 1, 2, 3, 4 थ्रू आउट डिवाइड 4 and take the square root values. Square root then is equal to 0, 1 by 2, 1 upon root 2, root 3 by 2, 1. Then sin theta values 0, 1 by 2, 1 by root 2, root 3 by 2, 1. हा फर्स्ट रो व्हॅल्यूज. साइन थीटाच्या व्हॅल्यूज साइन 0, 0, साइन पाय बाय 6, 1 by 2, साइन पाय बाय 4, 1 by root 2, साइन पाय बाय 3, root 3 by 2, साइन पाय बाय 2, 1. आता हा जो काय रो फर्स्ट रो आहे तो सेकंड रोला राईट करताना लास्टपासून सुरुवात करणार. 1 root 3 by 2, 1 upon root 2, 1 by 2, 0. फक्त उलट्या राईट करायच्या आपल्याला त्या व्हॅल्यूज. ओके, नेक्स्ट टॅन थीटा. यू नो टॅन थीटा साइन थीटा डिवाइड कॉस थीटा. साइन थीटा डिवाइड कॉस थीटा 0 डिवाइड 1, 0, 1 upon 2 डिवाइड root 3 by 2, 2 डिवाइड 2 कैंसल, 1 upon root 3, 1 upon root 2, 1 upon root 2 कैंसल, 1 डिवाइड 2 कैंसल, root 3, 1 डिवाइड 0 constant डिवाइड by 0 infinity. Similarly cot theta cos theta divides sin theta. You know 1 divide 0 infinity, root 3 by 2 divide 1 upon 2, yes, 2 cancel, root 3, next values 1. Next
cot 60 degree 1 upon root 3. Next cot 90 degree 0. Cot, that is cos divide sine, 0 divide 1, that is 0. Sec theta, relation, sec theta 1 divide cos, that is 1 divide 1, 1. 1 divide root 3 by 2, 2 divide root 3. 1 divide 1 upon root 2, root 2. 1 upon root 3 divide 1 upon 2. Yes, simplification 1 upon root 3 values, simplification 1 upon root 3 divide reciprocal values 2 divide 1, that is 2 divide root 3. Sec theta relation, sec theta is equal to 1 divide cos theta, 1 divide cos theta, that is 1 divide, yes, sec theta 1 divide cos theta, sorry 1 divide cos theta 1 upon 1 by 2, 2. 1 divide 0 infinity. Similarly cosec theta is equal to 1 upon sin theta, 1 upon 0 infinity, 1 upon 1 by 2, 2, 1 upon root 2, root 2, 1 upon root 3 by 2, 2 divide root 3, 1 upon 1, 1. हे झाले व्हॅल्यूज 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. रॅडियनमध्ये पण लक्षात राहू द्या, 30 डिग्री पाय बाय 6, 45 डिग्री पाय बाय 4, 60 डिग्री पाय बाय 3, 90 डिग्री पाय बाय 2. ओके, नेक्स्ट पॉईंट, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा जर पॉईंट समजला तर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन हे फाइंड आउट करता येईल. एक्स ओ वाय ॲक्सिस सर्वांना माहिती आहे, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता फ्रेज तुम्हाला तर माहीतच आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह असतात. यस म्हणजे काय, साईन, आणि दुसरं काय येणार आहे, साईन कोसेक. हे काय असणार आहे इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टी, टॅन आणि कॉट हे काय असणार पॉझिटिव्ह. सी म्हणजे काय असणार आहे कॉस, आणि कॉस म्हणजेच काय सेक. ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह. इथं काय असणार साईन कोसेक सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट टेन कॉट पॉझिटिव्ह. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय असणार आहे पॉझिटिव्ह कॉस आणि त्याचं रिलेशन कॉस, लक्षात राहू द्या, कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा. म्हणजे इथं काय पॉझिटिव्ह असणार कॉस थीटा आणि सेक थीटा पॉझिटिव्ह असणार. ओके, आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल. ओके, वन मोर पॉईंट, values all trigonometry function, trigonometry angle in first quadrant. सेकंड क्वाड्रंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. त्यावेळेस तुम्ही काय करणार, पाय बाय 2 प्लस थीटा, तर त्याच्याऐवजी काय करणार, हा पाय असतो. इथं काय करणार आपण फाइंड आउट करताना पाय मायनस थीटा, म्हणजे आपण कशामध्ये येऊ सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कशामध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये, तर आपण काय करणार, हा जो अँगल माहिती आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, अँगल पाय प्लस थीटा. नेक्स्ट फोर्थ क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हटल्यावर आपण काय करणार एक्स ॲक्सिस, म्हणजे इथं काय येणार आहे 2 पाय मायनस थीटा. आता हे आपल्याला यूज करायचे पाय मायनस थीटा. सेकंड क्वाड्रंटसाठी काय करणार आपण, एकंदर ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, जर ते सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर पाय मायनस थीटा यूज करायचा, थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर पाय प्लस थीटा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर 2 पाय मायनस थीटा. ओके, example exercise 3.1. first question, find the principal solution of the following equation. First example, cos theta is equal to 1 by 2. ओके,
आत्ता जे सांगितलेलं आहे तेच यूज करायचं आपल्याला. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. फर्स्ट एक्झाम्पल सोल्युशन. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. वी नो दॅट कॉस, आता ह्या थिटाची व्हॅल्यू सांगा. हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारा अँगल कॉस थिटा इज इक्वल टू, पटकन बोलायचं, कॉस थिटा इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू अशी सांगायची की त्याने हे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. पाय बाय इज इक्वल टू 1/2. पाय बाय कॉस 1/2 0. आता अँगल व्हॅल्यू बघायची इथं 1/2 1/√2 √3/2 1 √3/2 1/√2 1/2. कॉसमध्ये पाहिजे आपल्याला ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय करणारा अँगल 60 डिग्री, दॅट इज π/3 1/2 π/3. नीट बघायचं, पाठ करून टाका बरं का. कॉस π/3 इज इक्वल टू 1/2. ओके. बाय अलाइड अँगल. ओके, बाय अलाइड अँगल. आता नेक्स्ट अँगल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, आणि ती अँगल व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे आपल्याला 0 to 2π मध्ये पाहिजे. आता व्हेर इज कॉस पॉझिटिव्ह, व्हेर इज कॉस पॉझिटिव्ह, व्हेर इज कॉस पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे का पॉझिटिव्ह, त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट केलेली आपण. नेक्स्ट सेक पॉझिटिव्ह, इथं काय असणार आहे, सॉरी साईन पॉझिटिव्ह असणार आहे. अजून काय असणार आहे, कोसेक पॉझिटिव्ह असणार आहे. इथं काय असणार, टॅन कॉट पॉझिटिव्ह असणार. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय असणार, पॉझिटिव्ह कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असणार. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे कॉस, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय यूज केलेलं आहे, 2π मायनस थिटा. मग आपल्याला यूज करायचा 2π मायनस थिटा. कॉस 2π मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. हा झाला तुमचा अलाइड अँगल. देअरफॉर कॉस 2π मायनस, म्हणजे याचा मिनिंग असा आहे 2π मायनस थिटा. कॉस ए मायनस कॉस बीचा फॉर्म्युला यूज केला तुम्ही तर त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला कॉस थिटा भेटतो. सिम्प्लिफिकेशन करू शकतात तुम्ही. कॉस ए मायनस बी, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. कॉस 2π कॉस थिटा प्लस साईन 2π, साईन 2π 0, म्हणजे सेकंड टर्म 0 तुमची. कॉस 2π प्लस 1 कॉस थिटा, म्हणजे हे तुमचं सिम्प्लिफिकेशन आलेलं आहे. कॉस थिटा, कॉस ए मायनस बी, कॉस 2π मायनस व्हॅल्यूज कॉस π/3. थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली इथं π/3 इज इक्वल टू कॉस π/3. याचा आन्सर आलेला आहे कॉस π/3 1/2. देअरफॉर कॉस 2π मायनस π/3 सिम्प्लिफिकेशन 3 to 6 6π मायनस π 5π/3 इज इक्वल टू कॉस π/3 is equal to 1/2 such that 0 less than angle values given equation satisfy करणारा अँगल, पहिला अँगल π/3 नेक्स्ट अँगल 5π/3 लेस दॅन 2π, म्हणजे लाईज बिटवीन 0 to 2π. Thus the required principal solutions are π/3 and 5π/3. Next example, second example, sec theta is equal to 2 divide √3. Solution, sec theta is equal to 2 divide √3. Therefore sec theta is equal to 1 upon cos theta. Therefore cos theta is equal to 1 divide sec theta. Sec theta values 2 divide √3 is equal to √3/2. ही व्हॅल्यूज भेटली आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू. आता आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. फक्त जे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन आहे ते ट्रिग्नोमेट्री इक्वेशन त्याच्यामध्ये जर फंक्शन साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे असणार आहे. जर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन साईन कॉस टॅनमध्ये असेल तर काहीच अडचण नाही. कॉट असेल तर कॉटचं टॅनमध्ये करून घेणार. सेक असेल तर तुम्ही आत्ता सॉल्व करतो आहे आपण. सेकचं कशामध्ये आलेलं आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वी नो दॅट सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू आहे 2 डिवाइड √3. ती व्हॅल्यूज पुटअप केली 1 डिवाइड 2 डिवाइड √3. रेसिप्रोकल व्हॅल्यूज √3 डिवाइड 2 कॉस थिटा. आता कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला. कॉस थिटा इज इक्वल टू
√3/2. Therefore आता we know that व्हॅल्यूज, आता अँगलची व्हॅल्यू, हे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय करणारा अँगल सांगायचा. cos θ इज इक्वल टू √3/2 आणि तो पण कॉसमध्ये सांगायचा. 0 काय येणार आहे, पहिला 0 cos 0 1, नंतर काय येणार तुमचा √3/2 म्हणजेच काय येणार cos π/6. याचा आन्सर येतं √3/2. cos π/6 इज इक्वल टू √3/2 बाय अलाइड अँगल. बाय अलाइड अँगल. आता व्हेर इज सेक पॉझिटिव्ह. आता व्हेर इज सेक म्हणजे काय, सेक हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे आणि तो पॉझिटिव्ह असणार आहे सेक. आता परत चेक करणार तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट सेक क्वाड्रंट. आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेक पॉझिटिव्ह आहे ते बघायचं. पहिल्या क्वाड्रंटमधली ती व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आपण, वी नो दॅटमध्ये. आता राहिलेलं तुमचा सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आहे, दुसरा येतो पटापट बोलायचा साईन, आणि दुसरा येणार आहे तुमचा कोसेक. इथं काय येणार आहे टॅन कॉट पॉझिटिव्ह. नंतर इथं काय आला तुमचा कॉस म्हणजेच काय कॉस पॉझिटिव्ह, आणि दुसरा येतो सेक पॉझिटिव्ह. म्हणजे काय आलेला तुमचा फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय आलेलं इथं 2π - θ. cos of 2π - θ is equal to cos θ. You know that ती व्हॅल्यू थीटाची व्हॅल्यू पुटअप करणार. Therefore cos 2π - π/6 is equal to cos π/6. याचं सिम्प्लिफिकेशन आहे, आपण हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर करू शकता तुम्ही. cos of a - b, cos a cos b प्लस sin a sin b. सेकंड टर्म 0, sin 2π 0. फर्स्ट टर्म cos 2π plus 1, that is cos π/6, that is cos π/6. But you know cos π/6 √3/2. Simplification, cos 2π - π/6, 6 to 12, 12π - π, 11π/6 is equal to cos π/6 is equal to √3/2. such that 0 लेस दॅन ज्या काय व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहे त्या व्हॅल्यू लाईज बिटवीन 0 to π मध्ये आहे की नाही त्या चेक करायच्या. पहिली व्हॅल्यूज आहे π/6 आणि दुसरी व्हॅल्यूज आहे 11π/6. लाईज बिटवीन π/6 11π/6 lies between 0 to 2π. Thus the required principal solutions are π/6 and 11π/6. Next example, cot theta is equal to √3. Solution, cot theta is equal to √3. Therefore tan theta is equal to 1 upon cot theta 1 upon √3. Therefore tan theta is equal to, we know that tan positive, trigonometry equation, tan positive, we know that you know angle tan, given equation, given trigonometry equation satisfied, then tan of angle tan π/6 is equal to 1 upon √3 by allied angle, where is tan positive. आता tan पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट अँगल भेटलेला आहे आपल्याला, दुसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे आपल्याला बाय अलाइड अँगल. tan पॉझिटिव्ह थर्ड क्वाड्रंटमध्ये काय आहे tan पॉझिटिव्ह कॉट पॉझिटिव्ह म्हणजे काय येणार इथं π+θ. म्हणजे इथं काय असणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये tan पॉझिटिव्ह आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे तिथं tan पण पॉझिटिव्ह, तो अँगल व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला. ते प्रिन्सिपल सोल्युशन, सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आपल्याला π+θ. tan of π+θ is equal to tan theta. Therefore tan of π plus π/6 is equal to tan π/6.
You know tan pi by 6, 1 upon root 3. Simplification, tan pi plus pi by 6, 7 pi by 6 is equal to tan pi by 6 is equal to 1 upon root 3. That is, this angle given equation satisfy, this angle given equation satisfy such that 0 less than pi by 6, 7 pi by 6 lies between 0 to 2 pi. Thus, the required principal solutions are pi by 6 and 11 pi by 6. Next example, cot theta is equal to 0. Cot theta is equal to 0. Solution, cot theta is equal to 0. Therefore, tan theta is equal to 1 upon cot theta. Therefore, tan theta is equal to 1 upon 0. Therefore, tan theta is equal to infinity. We know tan infinity व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. tan थीटा इज इक्वल टू इन्फिनिटी. आपण अँगल व्हॅल्यूज बघितलेलं, टेबल बघितलेलं आहे. आता इन्फिनिटी टॅनमध्ये बघायचं. हा तुमचा टॅन आहे. ह्या टॅनमध्ये इन्फिनिटी बघा कुठे आहे, इन्फिनिटी, आणि त्याचे अँगल व्हॅल्यूज काय आहे, पाय बाय 2. टॅन पाय बाय 2 इज इक्वल टू इन्फिनिटी. गिवन इक्वेशन सॅटिस्फाय बाय अलाइड अँगल. आता इथं काय टॅन पॉझिटिव्ह. मग टॅन पॉझिटिव्ह कोणता क्वाड्रंट आहे, आत्ताच राईट केलेलं आहे आपण, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय येणार आहे, टॅन पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आता तुम्ही म्हणशाल इथं कॉट बघताय आपण, इथं परत टॅन बघतोय. मग टॅन आणि कॉट मिनिंग एकच आहे. आपण कॉटचं एक्झाम्पल कशामध्ये केलेलं आहे, आपण टॅनमध्ये सॉल्व करतोय. कॉट सॉल्व करता येतं आहे म्हणून आपण कॉटचं साईनमध्ये सॉल्व करता येत नाही, कॉसमध्ये पण सॉल्व करता येत नाही. मग कॉट कशामध्ये सॉल्व करतो आहे आपण, टॅन. मग टॅनमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्या बाय अलाइड अँगल. मग आता चेक करताना हे जे इक्वेशन ट्रिग्नोमेट्री इक्वेशन याचा विचार न करता हे जे काही सिम्प्लिफाय केलेलं इक्वेशन आहे त्याचा विचार करायचा. वी नो दॅट, मग जी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे टॅन पाय बाय 2 गिवन ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय पाय बाय 2, दॅट इज प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन बाय अलाइड अँगल. मग आता टॅन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह. मग टॅन पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. Therefore, tan of pi plus pi by 2 is equal to tan pi by 2 is equal to infinity. Tan pi plus pi by 2, 3 pi by 2 is equal to tan pi by 2 is equal to infinity, such that 0 less than pi by 2, 3 pi by 2 less than 2 pi. जे काय व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट केलेले आहे पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 लाईज बिटवीन 0 to 2 पाय, आणि त्या दाखवायच्या, त्याला दाखवल्याच पाहिजे, मस्ट आहे बरं का. ह्याच्या काय व्हॅल्यूज फाइंड आउट करतो आपण प्रत्येक सोल्युशनमध्ये. ज्यावेळेस आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळेस ह्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या इंटरवलमध्ये आहे की नाही आहे त्या दाखवायच्या आणि चेक पण करायच्या. नाही तर ती 0 to 2 पायमध्ये नसणार, 0 to 360 डिग्रीपेक्षा मोठी असणार, तर ते प्रिन्सिपल सोल्युशन त्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशनचं नसणार आहे. चेक करायचं पाय बाय 2 90 डिग्री आणि 3 पाय बाय 2 270 डिग्री, म्हणजे लाईज बिटवीन 0 to 360 डिग्री. दस द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स आर पाय बाय 2 and 3 पाय बाय 2. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघतोय आपण. Question second, find the principal solution of the following trigonometry equation. First example, sin theta is equal to -1/2. ओके, आपण आत्तापर्यंत जे एक्झाम्पल बघितले ते सगळं ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह होते. म्हणजे काय, पहिला जो काही वी नो दॅटचा व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला, ती व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यूने काय केलं आहे, गिवन ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय केलेलं आहे. आता जे काय आपण पुढे बघणार आहे, साइन थीटा इज इक्वल टू -1/2, म्हणजे ट्रिग्नोमेट्री फंक्शन म्हणजे साइन काय आहे, निगेटिव्ह, म्हणजे गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करणारा अँगल नसणार आहे आता विनोमध्ये. मग आपल्याला काय करायचे आहे, बाय अलाइड अँगलने काय करणार आपण, गिवन ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय करणारा अँगल बघायचा आपल्याला. सोल्युशन, साइन थीटा इज इक्वल टू
minus 1 by 2. We know sin theta is equal to 1 by 2. आपल्याला फक्त काय बघायचं आहे 1 by 2. हा 1 by 2 सॅटिस्फाय करणारा अँगल सांगा, तो पण साईनमध्ये सांगायचा. साईन पाय बाय 6 इज इक्वल टू 1 by 2. साईन पाय बाय 6 इज इक्वल टू 1 by 2 बाय अलाइड अँगल. बाय अलाइड अँगल. आता अलाइड अँगल राईट करायचे. व्हेर इज साईन निगेटिव्ह. आता कोणत्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये साईन निगेटिव्ह असणार आहे तर ते चेक करणार. साईन निगेटिव्ह पाहिजे आपल्याला. साईन निगेटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे आणि थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन आणि इथं काय येतो कॉस. म्हणजे इथं काय असणार आहे थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे साईन निगेटिव्ह. म्हणजे काय येतं येतो अलाइड अँगल पाय प्लस थीटा आणि 2 पाय मायनस थीटा. साइन पाई प्लस थीटा इज इक्वल टू साइन थीटा and sin 2 pi minus theta is equal to minus sin theta. ओके सॉरी साइन राहिलेली आहे साइन निगेटिव्ह. साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. आता फाइंड आउट कसं केलं हे तर समजलं आहे तुम्हाला, पण तुम्हाला आता फॉर्म्युल्याने सॉल्व करून देतो. साइन ए प्लस बी आणि इज इक्वल टू त्याचं सिम्प्लिफिकेशन मायनस साइन थीटाची. चेक करा तुम्ही वाटलं असतं. साइन ए कॉस बी साइन पाय कॉस थीटा प्लस कॉस पाय साइन थीटा. साइन पाय फर्स्ट टर्म 0, कॉस पाय -1 म्हणजे फर्स्ट टर्म 0 आहे. -1 इंटू साइन थीटा दॅट इज मायनस साइन थीटा. झालं आहे का. ओके नेक्स्ट पण बघू शकता तुम्ही. साइन 2 पाय मायनस थीटा साइन ए मायनस बी. साइन ए म्हणजे इथं काय येणार आहे साइन 2 पाय कॉस थीटा मायनस कॉस 2 पाय साइन थीटा. साइन 2 पाय म्हणजे फर्स्ट 0 इंटू कॉस थीटा दॅट इज 0 फर्स्ट टर्म 0 मायनस कॉस 2 पाय +1 मायनस इंटू प्लस आणि इंटू साइन थीटा दॅट इज मायनस साइन थीटा. ओके व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आता. साइन देअरफॉर साइन पाय प्लस थीटा. थीटा काय व्हॅल्यूज आहे पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2 पाय बाय 6 आणि इज इक्वल टू काय आलेलं आहे साइन थीटा. थीटा म्हणजे काय पाय बाय 6 मायनस साइन ॲज इट इज बट साइन पाय बाय 6 -1/2. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे ह्या अँगलने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलेलं आहे. म्हणजे काय केलं आहे आपण साइनच्या मध्ये हा अँगल सबस्टिट्यूट केला त्याचा आन्सर काय आलं -1/2. म्हणजे या अँगलने काय केलं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणजे हे काय झालं तुमचं प्रिन्सिपल